हॅलो. हॅलो. हां, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हां, ताई अनुभव शेअर करायचा आहे. हां, करा ना ताई. कुठून बोलता सांगायचंय? अ, बरं. हो, सांगते. माजलगाव तालुक्यामधून. बरं, बरं, बरं. हां, एक गाव आहे हिवरा म्हणून तिथं साईडला तिथं राहतो आम्ही. बरं, बरं. काय अनुभव आला हां. ताई? ताई अनुभव माझ्या सासूबाईंना आलाय. चुलत सासूबाई आहेत ना त्यांना. हां, 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 हां. हां. तर त्यांना शेअर करायचं आहे. तर त्यांना मी देते, त्या बोलतील. बरं, बरं, बरं. हां. आणि म्हणजे त्या पहिल्यांदाच करायल्यात ना, थोड्या कन्फ्यूज आहेत. अगोदर त्यांनी त्या पहिले मला कधीपासून असेल द्या बरं त्यांच्याकडे. हो ताई सांगते हां. आणि पहिले सांगते ना, ते ना चौघं जण आहेत. काका, काकू आणि त्यांचे एक मुलगी, एक मुलगा आहे. मुलगी आता 9वीला आहे त्यांची. बरं, बरं. हां, हां, हां. हां. आणि त्यांचा मुलगा आहे का ते भैय्या, तर ते आता 21 वर्षाचे आहेत. अच्छा. तर ताई हां, ताई ते आता 2 वर्ष झालं हं, सेवेत येतं. हां, हं. हां. 2 वर्ष द्या ना म्हणजे 2 त्यांच्याकडे द्या. त्यांच्याशी हां. बोलते जरा. हो, हो. बोला. 1 मिनिट हं, सांगते. म्हणजे ताई त्या जी मुलगी आहे का ताई, तिथं म्हणजे 9वीला आहेत त्या. त्या हं. पण सेवा करतात. म्हणजे मी जी सेवा करेल का ताई पारायण, गुरुवार, हां, हां. पूर्ण असं जे मी करेल का घरी जात्यात, बघत्यात आणि लगेच करतात. वाह! मी जर लेपन केलं गुरुवारी, की लगेच लेपन करणार घरी जाऊन. मी जर बापरे! अभिषेक केला काही असलं हं. त्यासाठी अभिषेक करणार. लगेच विचारणार, "वहिनी काय करू? किती वाचले तुम्ही?" मी वाचले. लगेच घरी हं. जाऊन तसं करणार सेम. बाबा 9वीलाच आहे ताई त्या. तिचं खूप भलं करतील स्वामी बघा. एवढ्या कमी हो वयात ताई. सेवेला लागले आणि हां. तुम्हाला त्याचं जास्त पुण्य मिळेल, कारण तुम्ही एक सेवेकरी घडवला. हां ताई. आणि म्हणजे बघा ना, असं म्हणजे त्यांना सांगायचं पण नाही काम पडत. लगेच येणार, "वहिनी आज काय आहे? आज गुरुवार आहे ना, मग आज कितीदा घेऊ तारक मंत्र?" स्वामींची मूर्ती आणली. मी आणली ताई, त्यांनी पण आणली लगेच. अरे वाह! किती म्हणलं छान. मग हो. आणि म्हणलं कितीदा अभिषेक करू, मग कुठं ठेवू? त्यांना छोटीशी जागा केली, फोटो ठेवला, नैवेद्य पण. "वहिनी काय करू गोड?" बेसनचे लाडू लगेच आई कर ना, वहिनीने केलेत लगेच. आई गं! हो ताई. किती आणि छान. किती छान पण हो ताई. गुरुवारी ते तर. आणि मग मी केली आरती एखाद्या वेळेस नैवेद्य नंतर केला नाही. वहिनींचा नैवेद्य झाला आणि मग आता नैवेद्य नाही केला, फक्त आरतीच केली. असं अरे म्हणजे वाह! चालूच असतं त्यांचं. किती छान. आणि ते भैय्या असं पण आहेत असं ना. पाहिजे. स्वामींच्या बाबतीत असं पाहिजे. हो, भैय्या पण आहेत ना, ते आता व्याख्याता आहेत हां, शिवव्याख्याता. तर म्हणजे काय ते कसली व्याख्याता? म्हणजे असं भाषण करतात. आता कीर्तन वगैरे पण करायला चालू केले त्यांनी. 21च वर्षाचे बापरे! आहेत. बापरे! कमाल. हो. आणि कॉलेज पण ॲग्रीला ॲडमिशन आहे त्यांचं. बघा. हां, म्हणजे वाह! काय कसं. पुण्यवान आई आहेत त्या. द्या हो ताई. त्यांच्याकडे द्या. आणि ते भैय्या पण म्हणजे प्रत्येक वेळेला तारक मंत्र म्हणणार, स्वामींना मुजरा करणार, घराच्या बाहेर जाणार. असं म्हणजे त्यांचं स्वामीवर चौघं पण. आणि ते काका पण आहेत का जे सासरे, ते हं. पण आता लेकरांचं बघून ते पण स्वामी सेवेत आले. किती छान, किती छान. असं तारक मंत्र पण पाठ करायले. असं मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेतला तारक मंत्राचा. हं. आणि पारायण पण गुरुवारी दुकान आहे ना, किराणा दुकान, त्या दुकानातून येतात आणि हातपाय वगैरे धुतात. जेवायच्या अगोदर पारायण करतात कधी-कधी, मग जेवण करतात. वाह! होत नाही वाह! ना, वाह! तरी हां. पण करतात. 2-2, 3-3 तास लागते तरी पण करतात. बापरे! आणि किती ज्या छान. काकू आहेत का आमच्या सासूबाई, हं. त्या पण सगळं करतात. जे मी करल का विचारणार, "काय करू गं? असं का? तसं का? कसं असतंय? नैवेद्य कसा दाखवते?" सगळं हं. म्हणजे ते चौघं पण सेवेत आहेत ताई, मस्त, चांगले आहेत. मस्त, मस्त. द्या त्यांच्याकडे द्या. हां, बोला ताई आता त्यांना. हां. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. काय तुमचं कौतुक ऐकतेय मी. हां, किती छान. हां, स्वामींची कृपा झाली. हां. हो. काय झाली म्हणजे अजून? हां, काय झालं ताई, आता ही आमची सूनबाई आहे ना, हां, हां, हां. ही याच्या अगोदर काहीच माहित नव्हतं आम्हाला, असं स्वामींचं काहीच माहिती नव्हतं. अच्छा, अच्छा. हो का? हां, हां. मग ही हं. आल्याच्या नंतर ही करायची, पूजा वगैरे करायची. हां, हां, हां. मग माझी मुलगी बघायची, खाली येऊन तसंच करायची. ते आई-वहिनीने केलं. आई गं! हो. किती छान. हां. हां, दोघी बहिणी आहेत. ही एक आणि हिचीच बहीण एक. आम्ही दोघी बहिणी केलेल्या आहेत. जावा-जावा आहेत त्या. चुलत बरं, जावा. बरं, बरं. हां. मावस म्हणजे बहिणी सख्या बहिणी म्हणजे नाही. मावस बहिणी चुलत जावा आहेत. हां, हां, हां. तसं. हां, दोघी हां, हां. दोघी सेवेकरी आहेत ताई आणि दोघींचं बघते की लगेच आई मला करायचं बोलती. वाह, वाह, वाह! किती छान. हो, किती छान. हां. हो. 1 वर्ष झालं खूप आमच्या घरामध्ये त्यांचं बघून खूप करती मुलगी माझी. वाह, 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 वाह! हां, तर सुंदरच, सुंदरच. हो. 1 वर्ष झालं ताई, आमची खूप इच्छा होती मायलेकरांची, म्हणजे माझ्या मुलाची आणि माझी, बोर घ्यायचा शेतामध्ये ताई. अच्छा. हां, हां, हां. हां, तर माझ्या मिस्टरांच्या मनातच नसतं. अशा गोष्टी रोज बोलते करायच्या.
हा 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 तर 1 वर्ष झालं करायचं करायचं चाललं ताई. यांच्या हा मनात नसायचं. मी स्वामींना सपोर्टच करत नाही ताई. कोणची गोष्ट आमची ऐकत नाहीत. हा आम्हाला असं म्हणजे हे करत नाहीत, किंमत देत नाहीत. हा 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 हा, आता थोडेसे सेवात आलेत का ताई, तर थोडासा फरक आहे ताई. मला फरक जाणवतो. तुला अरे कोणी वा पण हा बघा. त्या आमच्या सुना जे आहेत का, त्या सुना पण म्हणतात काकू बघा काका किती फरक आहे. किती मस्त हा. हो ताई, किती छान वाटतं असं ऐकून. हो ताई, कालपासून तर मला एवढं रडायला येतं ना ताई, काय सांगू ताई. का मी हो रात्री ताई? काय झालं ताई, मग आता 1 वर्ष झालं बोर घेता शेतामध्ये चाललं होतं. पैसे ठेवले, ह्या सुनापाशीच पैसे ठेवलेले ते 1 लाख रुपये. अरे बापरे हा हा, आणि मग काय झालं ताई, मग काल शेतामध्ये गेले. काल 5 वाजता शेतात गेले बोर घ्यायला हा हा सकाळी. हा, सकाळच्या 5 वाजताच बोर घ्यायला गेले. तर हा. बोर घ्यायला गेले सकाळी 6ला लावली मशीन 8 वाजेपर्यंत, तर बोरच फेल गेला ताई. अरे बापरे, काय नाही, होईल. स्वामींचा हं. तारक मंत्र नाही वगैरे तीर्थ नाही नाही ताई. हो, तीर्थ होतं दादाच्या प्रदीप दादाचं तीर्थ होतं. अंगारा होता सोबत दिलेला, आमच्या हा ह्या सुनानी हा सोबत दिलेला होता. मग काय झालं ताई, पहिला बोर फेल गेला. मग मी फोन लावला मुलाला, म्हणलं काय झालं रे सार्थक. तर तो बोलला, आई जाऊ दे, आपल्या बापाच्या मनातच नव्हतं, जे व्हायचं ते झालं, असं म्हणला तो मला. हा. हा, किती तर मग गोड आहे बघा तो पण. हो, मग काय झालं ताई, मग मला असं टेन्शन आलं. मला मुंग्या आल्या. म्हणलं माझ्या लेकरांनी कष्ट करून व्याख्यान करून पैसा कमवलेला होता ताई. आई ग मग मला एवढं टेन्शन आलं ताई. मी झोपले, सकाळी 8लाच झोपले मी. रडले रडले झोपले. पुन्हा 15-20 मिनिटानं माझ्या मुलाला फोन लावला मी. म्हणलं काय झालं रे सार्थक. तर ते म्हणतो, आई काहीच नाही, पण दुसरा पॉईंट बघितलाय तिथं लावायची. मग मी स्वामीपाशी गेले ताई. एवढं रडले स्वामीपाशी ताई मी जाऊन. आई ग हा 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 मी म्हणलं, स्वामी माझी दोन्ही लेकरं किती तुमची सेवा करतात म्हणलं. आई ग हा हा म्हणलं मी माझी दोन्ही लेकरं, मला वाचता येत नाही काय दे स्वामी, पण मला जितकं होईल त्यांना तितकी मदत करते. सगळे फुलं वगैरे आणून देते. हा सगळं करते म्हणलं. माझी लेकरं किती सेवा करते. माझ्या लेकराला बघून तरी माझ्या हातात धरलेला पॉईंट आहे ना ह्यो सक्सेस होऊ द्या स्वामी म्हणलं. हा 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 तर मग काय झालं ताई, पॉईंट धरला. 8:30ला लावली मशीन हा तिथं हा पॉईंटवर. 8:30ला मशीन लावली ताई. मग लगेच इकडे मी जपाला बसले. हा 8:30 वाजता बसले मी जपाला, की 9 वाजेपर्यंत काय झालं ताई, 40 फुटावर गेला. फोन लावला मी त्याला, म्हणलं आई 40 फुटावर गेला आणि एक नळ फुटला म्हणे. हो हा, एक नळ फुटला. माझा जप चालू होता ताई. हा 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 बघा. हा, माझा जप चालू होता स्वामींचा. तिकडं माझ्या भायाचा जप चालू होता श्रीपाद वल्लभ दिगंबरांचा. ओ हो, आणि बघा. आपल्या दादाच्या मठातला अंगारा होता आणि तीर्थ होतं दादाचं. हा 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 हा, ते तीर्थ ते डबल त्या पॉईंटवर टाकलं ताई. आणि मग मी एवढं रडले स्वामीपाशी. मग 9 वाजता फोन लावला, तर म्हणला आई एक नळ फुटला, 40 फुटावर गेलं ताई. पुन्हा 9:15 पर्यंत ताई 60 फुटावर गेलं. एवढं पाणी लागलं. 70 फुटावर वा फुल. हो काय पाहिजे अजून सांगा ताई. हो नाही, स्वामी आपले सेवा वाया जात नाही ताई. हो स्वामींचं नाम घ्या तरी सगळं होतं. हो, मग काय झालं ताई, मग मी जप थांबवला माझा. आम्ही लिंगायत आहेत ना, लिंगायत वाणी आहेत आम्ही ताई. मग माझी लिंगपूजा केली मी. हा 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 9:15ला लिंगपूजा केली आणि एक माझी माळ वडली, ह्या लिंगाची एक माळ वडली. हा आणि हा मग हा तिथंच थांबले आणि माझ्या ह्या सुनांकडे आली सांगायला हिला, हा की हा असं असं झालं बघ. आता माझी इच्छा आहे म्हणलं दुर्गा, मला पारायण करायचं. आम्ही 4 जण पारायण करतो असं बोलले तिला. हा परत बोललेच नाही ताई तिला. मग मी हा घरी हे आले. मी असं ठरवलं म्हणलं, आमच्या सगळ्याच म्हणजे आनंद झाला ताई, सगळ्याच बरोबर आहे, फॅमिलीला. साहजिक आहे, साहजिक आहे, बरोबर आहे. हो, मग मी असं ठरवलं की मला आज दिवसभर काहीच खायचं नाही म्हणलं, आज उपाशीच राहायचं, कोणालाच काही खायचं नाही म्हणलं. हा 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 हा, मग माझे मिस्टर आणि मी आम्ही काहीच खाल्लं नाही. दोघांना थोडी 2-2 घास भगर खाल्ली, त्याच्यावरच थांबलो. मग बापरे. दोन्ही सुना काय बोलल्या, ह्या आपण ना सगळेजण पारायण करू बोलल्या ताई. अय्या तर किती सोना छान आहेत तुमच्या. हा, सामायिक पारायण. सुना खूप छान आहेत ताई माझ्या. हा हा, मला ना आतापर्यंत 6 सुना आल्या ताई. 5 सुना बापरे आल्या. बापरे बापरे. हो बघा किती छान. हो, तर ताई आमचं सामायिक पारायण किती जणांचं झालं. माझी मुलगी आहे संगमनेरला, पुतणी माझी. हा 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 तिनं तिकडे एक मोबाईलवर आणि ती पण बसली, तिनं पण पारायण केलं ताई. बापरे, तुमची सख्खी मुलगी का? म्हणजे माझी पुतणी मुलीसारखीच आहे ताई ती माझ्या. अरे वा, किती छान आहे हो तुमची फॅमिली. हो. हं. मग ही दुर्गा आली माझ्याकडे, ही सूनबाई आता बोलतील तुम्हाला. हो 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 हो. म्हणली काकू 4:30ला आवरा, आपण सगळे बसू ताई. तर एवढं प्रसन्न वाटलं ना ताई मला. अरे एवढं तर वा. वाटलं, आम्ही केंद्रातच बसलो. आमच्या फॅमिलीनंच आमचं घर सगळं गच भरलं ताई. अरे वा. किती छान, हं. किती छान. पण हो, बघा, स्वामींनी ऐकलं ना ताई तुमचं. ऐकलं स्वामीनं माझं ऐकलं.
छोटे मोठे ताई मला बरेच अनुभव आले. मला असं मला बोलता येत नाही जास्त म्हणून मग मी म्हणलं दुर्गा मला बोलता येत नाही तू कर. हा, हा. किती आता छान याच्यानंतर बोलता तुम्ही. हो मला असे छोटे मोठे खूप अनुभव आले ताई पण माझे 2 पक्के होते म्हणलं आहेत पण टाकायसारखे ताईंना बोलावं म्हणलं पण बोलता येत नाही. ती म्हणली बोला काकू बोलायला लागल्यावर बोलता येते. मग किती छान बोलताय बघा आता तुम्ही. हा. किती- मी ना मला मोबाईल ते ऐका वाटतं ना मी तिच्याकडे येऊन असं चोर पावलाने येते मी तिचे अनुभव असतात ना ते तिला डिस्टर्ब करत नाही ताई मी ऐकते मला लय ऐका वाटतं. अय्या, हो सुंदर फॅमिली आहे तुमची, छानच फॅमिली आहे. हो ताई माझ्या दोन्ही पण सुना सगळं मला सांगतात असं करा काकू तसं करा माझ्या मुलीला सांगतात. मग त्यांची सासू पण करते का, त्यांची सक्की सासू? आम्ही सारख्याच आहेत दोघी पण आम्हाला वाचता हे येत नाही पण त्यांना येतं ते ना जप लिहिला ताई माझ्या जावाने 2 वया जप लिहिला. अरे वा. हा, दुर्गाच्या सासूना आणि आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत का त्यांना ना त्या नुसतं माळ वाटतात त्यांना पण काही येत नाही वाचता येत. हा, काही हरकत नाही, पण हा जशी जमेल तशी करतायत ना सेवा, ही हो हो महत्वाची हो आहे. हो हा दुर्गाच्या सासूबाई आहेत ना त्यांना येते तर त्यांनी 2 वया लिहिल्या ताई स्वामींच्या माझ्या मिस्टरनी एक लिहिली अरे त्यांच्या वा. मिस्टरनी एक लिहिली. अरे वा, हा. किती सुंदर, किती सुंदर. आम्ही सगळे सेवेकरी झालो आणि दुर्गाने काय केलं याच्यामध्ये माझ्या बहिणीला पण ती बोलती सांगती माझ्याकडे मोबाईल नसतो असं करा मावशी. हा, अनुभव पाठवती माझी बहीण तुमचे अनुभव ऐकती आणि बोलती ताई किती छान बोलतात ना बघ ना ताई मला दुर्गा पाठवती. पण दुर्गा म्हणजे साक्षात तुमच्या घरात लक्ष्मी आली आहे ताई. हो का बरोबर ताई बरोबर. ती म्हणजे हा. एवढ्यांना घडवते आणि एवढं हो छान मार्गदर्शन करते, ती साक्षात लक्ष्मी आहे तुमच्या घरातली. हो ताई खरंच आहे हो ताई खरंच आहे किती अंगावर शार सुंदर. आले बरं. किती सुंदर ताई. मी शेअर हो करते हा ताई. बरोबर आणखीन एक अनुभव आहे ताई माझा ऐका ना. हा, सांगा सांगा. हो तर एक दिवस काय झालं आता प्रकट दिनाच्या दिवशी हम्म. आईची बहिणी बहिणी जावा येतं. हो हो. तर तिला एक छोटी मुलगी आहे आता माझी लेकरं मोठाले आहेत मला आता यांचे लेकरांना घ्यावं लागतं ताई थोडंफार मदत करावं लागते तिचं नाव हो, गंगा आहे. बरोबर. हा हा तर तिथून म्हणली काकू हिच्या दुर्गाकडे घेऊन जाईल मी घेऊन आले दुर्गाकडे. हा म्हणलं दुर्गा हिला घे कपडे धुवून तर तिने घेतलं ताई तिला. हा परत ती घरी म्हणली जाय आईकडून आवरून ये आपल्याला केंद्रात जायचंय. हा 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 तर ती पोरगी तसं म्हणली तिला तर तिला काय वाटलं गेली तर स्वामींचा बर्थडे म्हणली मग स्वामींचा बर्थडे मला आवरून दे मावशी सोबत जायचंय मला. आई गो. हा आणि सकाळी झोपेतून उठले कीच म्हणती माझ्या मुलीला साधना तू आज स्वामींचा बर्थडे मला आज केंद्रात जायचंय. ओ, बघा. झोपेतच म्हणती आज बर्थडे स्वामींचा आज तू. किती छान, किती छान हो फॅमिली आहे तुमची. मला तर कौतुक वाटतं, हेवा वाटतं तुमचा. हो मग ताई काय झालं ती हा केंद्रामध्ये बळत असं मी त्या हिला इकडे थांबवलं तिकडे तिला आवरा लावलं. हा हा तिला म्हणलं आवर पटकन गंगा निघली म्हणलं मावशी निघली पटकन आवर एवढं माझं काम पडलं मी तसंच राहू दिलं पण हा. तिला इथं सोबत मावशी सोबत एवढं पटकन आवरलं तिला पटकन आवरून दिलं मी. अरे वा. ताई तर ती कसं झालं आमच्या सासूबाई वारलेल्या आमच्या सासूबाईला आता 9 महिने होईल. बर बर. हा तर ती आमच्या सासूबाई वारल्या त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर ताई ती तेव्हापासून चपाती हे का तोंडावरच धरत नव्हती काहीच खातच नव्हती ती. अगो बाई. हा. ती नुसती कुरकुरे खायची 1 ग्लास पाणी प्यायची बस झालं तिचं झालं अरे सगळंच झालं. अरे. हा 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 तर मग काय केलं ताई दुर्गाने तिला घेऊन गेली केंद्रामध्ये तर तिथं काय झालं ताई वाडाईकडे आले. हा दुर्गाला वाटलं की ती हे खात नाही ना पोळी खात नाही मग भात घ्यावा तिला. हा हा हा. तर म्हणली भात तर म्हणली मावशी मला भात नाही खायचा मला पोळी खायची. ओ, हो किती केंद्र छान. केंद्रामध्ये बरं ताई काय झालं मग पोळी खाल्ली तिथं 2-3दा पाणी पिलं तिने. हा 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 तर मग तेव्हापासून मग खायच लागली तर आमचा सोमा बाहेर गेला होता मोंड्यामध्ये सामान आणायला. हा तर हा मग हा. ह्या दोघी जणी त्या उंबराखाली 2 तास बसल्या. अरे बापरे. आणि दुर्गानी पारायण केलं ना ताई केंद्रात हा. तेवढं पारायण होसर एवढं शांत बसली मावशी कशी. अरे वा. हा म्हणजे तिला ते पारायण घडलं ना ताई. घडलं, खरंच खरंच. आणि ते निघून गेलं. आम्ही दोघीच काय म्हणत होत मी म्हणजे दुर्गा पोरगी कशी झाली बघ ना ग हा. कशी सुकून गेली हात लांब लांब झाले तोंड लंब झालं. आई आम्ही गं. दोघीच म्हणत होतो ती खातच नव्हती तर आम्ही दोघीच म्हणत होतो तिच्या मम्मीला मी म्हणतच नव्हते मावशीलाच म्हणायचे असं असं हा झालं तसं हा झालं असं हा 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 तिलाच बोलायची मी. हा. मग ताई नेलं तिथून आणलं दुर्गानी आणि चक्क तिनं स्वामींच्या निवदाची पोळी एक खाल्ली ताई तिथून. बापरे. हो ताई निवदाची पोळी दुपारची पोळी बघा ना ताई 9 महिने झालं तिनं पोळी खाल्लेली नव्हती. बाई ग. हो स्वामी आहे तो ताई. हो आहे. आणि इथं आली दुर्गाने निवद दाखवला ना स्वामींचा केळीचं पानाचं ताट आहे ना हा
ते लगेच म्हणते ग्रीन कलरचं ताट दे मला स्वामींचं. हो. तसंच अरे घेते आणि ताई तसंच खाते ताई ती जेवण अरे करते वा तसंच. किती ताई छान. तिथून तिथून आलोत ना प्रकटदिनापासून आलो ना तर एवढी छान दिसायला लागली मी ताई ती. अरे वा दुर्गाला विचारते दुर्गाईनं पोळी खाल्ली का, तिच्या मम्मीला विचारते गंगाईनं पोळी खाल्ली का, तर तिची मम्मी काय बोलती ताई, हा काकू अनुभव आहे, पक्का अनुभव आहे स्वामींचा. किती हा. छान किती छान. हो. सुंदर ताई. मग तर मी हा प्रयत्न तर करते हं. मग मी तिला काय म्हणलं ताई माहितीये का, मी म्हणलं दुर्गा तू काय कर केंद्रात जाय 151 रुपयाची केळं ठेव म्हणलं स्वामीला. अच्छा अच्छा हा 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 आणि म्हणलं मी माझे 11 रुपयाचे किंवा 21 रुपयाचे जितके येते तितके मी माझ्या इच्छाने ठेवते, जसं हा. घडन तसं मी ठेवते म्हणलं. आई ग हा तर ती बोलली नाही काकू तुम्ही नाही तर दुर्गाच ठेवून या, माझे मिस्टर काय मला नेत नाहीत. हा, हा, हा. हा तर म्हणलं मी नंतर मी पाया पडून येईन काकू केंद्रात जाऊन, पण केळी ठेवून तुम्ही दोघीतून एक जण या म्हणलं, काही हरकत नाही. आहे हा. का नाही ताई. बरोबर आहे. अशी हो. एकजूट पाहिजे अशी एकजूट पाहिजे. हा आम्हाला इथं केंद्र जवळ नाही ताई, जवळपास हा तालुक्यावर केंद्र आहे. अरे बापरे हा माजलगाव तालुक्यावर केंद्र आहे, मग जायला माणसं यायला हे करतात ना जरा. बरोबर एवढं लांब जायचं. हो तर मग आता कामाची पण वेळ असते. हो हो हम्म. हो खूप छान ताई. मी शेअर हो करते हा. हो ताई काय झालं परत एक नारळ ठेवलं होतं मी स्वामींसाठी, म्हणलं बोरसाठी एक नारळ ठेवलं होतं, म्हणलं आता केंद्रामध्ये नेऊन ठेवते ते. हा 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 आणि 151 रुपयाचे दानपेटीमध्ये टाकन बोलले होते, आणि एक नारळ ठेवून बेसनच्या लाडूचा नैवेद्य दाखवून बोलले होते मी स्वामीला. अच्छा अच्छा हा हा हो मग दाखवला. हो इथं दाखवला, आता तिथं केंद्रात दाखवायचं. अच्छा अच्छा नाही हा 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 घरी रात्री बेसनचे लाडू केलते मी, कालचाच अनुभव आहे ना कालचाच. अरे वा हा किती मस्त मस्तच. मला हो फार आवडली तुमची फॅमिली आणि सगळे सेवेकरी. असं का. खूप हो छान. सगळे सेवेकरी झालं ताई, माझे मिस्टर कधीच देवाकडे जात नव्हते, पण ते एवढी सेवा करायला लागलीत ना, लई सेवा करायला लागली. त्यांच्यात थोडा फरक पण वाटतो हा दिसत नाही त्यांना असं जास्त, बस हा चष्मा आहे आणि बसावं पण वाटत नाही जास्त वेळ त्यांना, पण हा, करतेत ताई तितक्यातून पण. हा, ते महत्वाचं. हा पारायण पण करते तर. वा 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 आणि दर गुरुवारी माझी मुलगी ताई 21 अध्याय घेते. किती 21 अध्याय घेते पूर्ण माझी स्वामी मुलगी. चरित्र वाचते म्हणजे. हा पूर्ण वाचते 21 अध्याय आहेत ना, 2दा करून पूर्ण घेते. वा 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 आणि माझा मुलगा तर ताई दर गुरुवारी लय झालं तर अर्ध्या तासाच्या आत घेतो, दर गुरुवारीच असते. बाप रे काय हो पाहिजे अजून सांगा ताई. हो देले खूप स्वामी देलेत, आपण गेलो तुमचे आशीर्वाद. अगदी अगदी खूप हो छान आहे स्वामींची कृपा हो आपल्यावर. खूप छान ताई. मी शेअर करते हा. बरं दुर्गाला बोला. हॅलो ताई. हा बोला ना ताई. हा ताई शेअर करा आणि काहीतरी म्हणजे असे हेडलाईन टाका काहीतरी, म्हणजे त्यांना ओळख होईल आल्यावर, मला पण त्यांना पण. बरं 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 हा काहीतरी म्हणजे असं नाही का तुम्ही टाकता ना बॉर्डर मध्ये मोठे हो असते. हो हो टाकेल ना टाकेल ना. हा म्हणजे कसं त्यांना पण, आणि म्हणजे त्या आता आम्ही सांगत ना बऱ्याच जणांना, मग त्यांना पण लगेच ओळख होईल समोरच्यांना पण. हो 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 ताई. हा ठीक आहे चालते. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो हो हो.